हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आत्ता सध्या आपण पाहतो आहोत चॅप्टर नंबर 4. एक भाग आपण पाहिलेला आहे, म्हणजेच त्याच्यामध्ये आपण GST आपण कशाप्रकारे लिहितो, ITC म्हणजे काय, आपला इनपुट टॅक्स काय आहे, आपला आउटपुट टॅक्स काय आहे, मग CGST काय आहे, SGST काय आहे, हे आपण पाहिलेलं आहे. हे रिलेटेड विथ द कंपनीज आहे. आता जेव्हा एखादा पर्सन असतो तेव्हा तो पर्सन जो आहे तो आपल्याला जास्तीत जास्त बेनिफिट मिळावेत, जी की आपल्याकडे रक्कम जमा आहे त्याच्यावरती आपल्याला जास्तीत जास्त बेनिफिट मिळावा म्हणून काही प्रकारे ती गोष्ट जी आहे ती जी पैसे आहे ते इन्व्हेस्ट करत असतो, तर आपण इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो. मग ते शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतो किंवा म्युच्युअल फंड्स घेतो, बॉन्ड्स घेतो, बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉझिट करतो, बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये फिक्स करतो किंवा ज्वेलरी घेतो किंवा इमूवेबल प्रॉपर्टी घेतो, म्हणजे एखादा बंगला बांधतो किंवा एखादी जमीन विकत घेतो, तिथे एखादा तो कंपनी चालू करतो किंवा तिकडे त्यांनी वेअरहाऊस बनवलेलं असतं जे तो इतर लोकांना भाड्याने देतो. अशा प्रकारे त्यांनी ती प्रॉपर्टी घेतलेली असते. ही सगळीच्या सगळी जी त्याची आहे ती इन्व्हेस्टमेंट आहे. मग त्या इन्व्हेस्टमेंटवरती सुद्धा त्याला काही गोष्टीचं प्रॉफिट होत असतं आणि मग तो ते इन्कम टॅक्समध्ये दाखवतो. तर त्याच्यामधला एक भाग जो पण आहे तो अभ्यास करणार आहोत तो आहे शेअर्स. आता ह्या शेअर्समध्ये काय काय आहे किंवा शेअर्स आपण कशाला म्हणतो किंवा त्याच्यामध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट जी आहे ती कशा प्रकारे आपण मोजतो ते आपण आता पाहणार आहोत. शेअर म्हणजे काय? Amount required to start a company is called capital. This capital is divided into small equal parts. These small equal parts are called share of the company. मग आता शेअर ऑफ द कंपनी काय म्हणजे आपल्याला कळलेलं. शेअर इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द कॅपिटल. द व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज प्रिंटेड ऑन द कंपनी सर्टिफिकेट विथ अदर डिटेल्स अँड इट इज कॉल्ड अ शेअर सर्टिफिकेट. पूर्वी जे आहे ते शेअर सर्टिफिकेट मिळायचे, मग ते आपण आपल्या घरामध्ये ठेवून द्यायचो. आता डायरेक्ट ते आपण जे आहे ते बँकेमध्ये डिपॉझिट करतो, त्यासाठी डीमॅट अकाउंट असतं. मग त्या डीमॅट अकाउंटवर ते डायरेक्टली येतात. आता सर्टिफिकेट्स हातामध्ये मिळत नाहीत, पण ते कसे असतात, काय असतात, त्याच्यामध्ये काय काय प्रकार असतात ते आपण बघूया. शेअर होल्डर कोणाला म्हणायचं? ज्याच्याकडे शेअर्स आहे तर आपण शेअर होल्डर असं म्हणायचं आहे. अ पर्सन हू owns the share is called a shareholder. Stock exchange. It is a place where buying and selling of shares take place. It is also known as share market or stock market, equity market or capital market. Company should be listed in the stock market for trading. आपल्या इथे स्टॉक एक्सचेंज मुंबईला आहे. आता त्याच्यावर बघूया फेस व्हॅल्यू काय असते. द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट इज कॉल्ड द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. इट इज कॉल्ड नॉमिनल व्हॅल्यू ऑर प्रिंटेड व्हॅल्यू ऑर पार व्हॅल्यू. ही नेहमी जी आहे ती ₹100 असते. 100च्या हिशोबानेच ते दिलेलं असतं. मग शेअर सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला 40 शेअर्स असतात, 100 शेअर्स असतात, वेगवेगळे त्याचे सर्टिफिकेट्स असतात. आता बघूया मार्केट व्हॅल्यू काय असते. द प्राइस ॲट विच द शेअर्स आर सोल्ड ऑर परचेस इन द स्टॉक मार्केट इज कॉल्ड मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर. मार्केट व्हॅल्यू ही नेहमी फ्लेक्सिबल राहत असते. कधी ती कमी होते, कधी ती जास्त होते. कमी झाली की त्या व्यक्तीला लॉस होतो, जास्त झाली की त्या व्यक्तीला प्रॉफिट होतो. मग आता तुम्हाला कळलेलं आहे फेस व्हॅल्यू ही नेहमी ₹100 असते आणि मार्केट व्हॅल्यू जी काही आहे ती आपल्याला दिलेली असते आणि त्याप्रमाणे आपल्याला कळलेलं असतं की नक्की काय झालेलं आहे. आता ह्याच्यावरती आता मी तुम्हाला सांगितलं की कधीकधी व्हॅल्यू जी आहे मार्केट व्हॅल्यू जी ती वाढते, मग त्यावेळेला त्यांना काय मिळतो? डिव्हिडंड मिळतो. द part of annual profit of a company which is distributed per share among shareholders is called dividend. If the company is performing well, then the value of share capital increases, hence the price of the share goes up. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं
व्हॅल्यू ऑफ द शेअर किंवा आपण ज्याला म्हणूया मार्केट व्हॅल्यू जी आहे ती वाढली की त्यांना काय मिळतो, डिव्हिडंड मिळतो. आणि मग तो जो आहे तो त्यांचे किती शेअर्स आहेत त्याप्रमाणे त्यांना तो डिव्हिडंड मिळत असतो. आणि हा नेहमी डिव्हिडंड जो आहे तो फेस व्हॅल्यूवरती आकारला जातो, मार्केट व्हॅल्यूवरती आकारला जात नाही. As a result, company gives good dividend for the shareholders. The dividend income is tax free.